करवीर तालुक्यातील कोपार्डे इथं जलजीवन मिशन योजनेच्या कामासाठी 2022मध्ये 4,12,00,000 रुपये मंजूर झाले होते। या योजनेतील नदीमध्ये इंटेक बांधलेलं नाही। पाणी साठवणुकीसाठी बांधलेल्या 2 टाक्यांचं काम निकृष्ट दर्जाचं आहे। जुन्या पाईपलाईनला नवीन पाईपलाईन जोडल्या असून या योजनेबाबत ग्रामस्थांना कोणतीही माहिती नाही असा आरोप बहुजन समता पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष सागर बुरुड यांनी केलाय। या योजनेची ग्रामपंचायत स्तरावर चौकशी झालेली नाही। ठेकेदार ग्रामसभेला हजर राहत नाहीत। निश्चित झालेल्या कालावधीत योजना पूर्ण झालेली नसून फक्त 50% काम झालंय, तर 70 लाख रुपयांची वाढीव रक्कमेची मागणी केली जाते। योजना अपूर्ण असल्यानं गावांमध्ये दूषित पाणी येतंय असं सांगून येत्या 8 दिवसात या संपूर्ण योजनेची चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर उपोषणाला बसू असा इशारा सागर बुरुड यांनी दिलाय। गाव सभेच्या समोर ठेकेदारला बोलवलं तर ठेकेदार गावाच्या समोर येत नाही आणि उडवाउडीची उत्तर देतोय। त्यामुळं गाव पूर्णपणे पाण्यापासून वंचित आहे असं म्हणावं लागेल या योजनेपासून। तर ठेकेदाराची पूर्णपणे किंवा संबंधित अधिकारी ह्या जे दोषी आहेत यांची पूर्णपणे चौकशी होऊन त्या कामाचा दर्जा पूर्णपणे वाटत नाही की हे काम दर्जेदार झाले, निकृष्ट दर्जाचे झाले, तर यात संबंधित जे अधिकारी असतील यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे।